हाय हॅलो नमस्कार. समोर दिसतंय ते सुकलेलं आलं आहे. पावसाळ्यामध्ये काही आलं बरोबर येत नाही. आता मार्केटमध्ये छान सुक्कं आलं मिळतंय. तर असं 1 किलो मी आलं आणलेलं आहे. ते आता छान पाण्यामध्ये आपल्याला अर्धा ते 1 तास बुडवून ठेवायचं आहे. त्यावर जी माती वगैरे लागलेली असेल ती निघून जाईल. पावसाळ्यामध्ये ओलं आलं असतं, त्याला ना तिखटपणा असतो ना त्याला आल्याची चव येते आणि महागही असतं. मग असं जर करून ठेवलं तर चहा आणि काढा खूप सुंदर तयार होतो. आल्याचा तिखटपणाही येतो त्याला. तर असं अर्धा तासानंतर हे आलं काढून घ्यायचं आहे. अर्धा 1 तासानंतर सगळी माती निघून गेल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने जी मातीचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे. सालं काढलीत तरी चालेल. मी ते थोडी थोडी सालं काढून घेतली आहेत. आणि आता हे कॉटनच्या कपड्यावर चांगलं पसरवून ठेवायचं आहे. रात्रभर असं सुकू द्यायचं आहे त्याला. फॅन चालू नसला तरी चालेल. त्यानंतर सकाळी बघा अशा पद्धतीने हे दिसतंय. आता मोठ्या किसणीवर आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे. आलं खिसूनच घ्या. मिक्सर वगैरेवर पेस्ट वगैरे करायला जाऊ नका. बघा अशा पद्धतीने आपल्याला खिसून घ्यायचं आहे. 1 किलो आलं माझं असं खिसून झालंय. 10 मिनिटात 15 मिनिटातच होतं मोठ्या किसणीवर खिसल्यावर. आता आपलं हे ताटात पसरवून ठेवायचं आहे. माझ्या गॅलरीमध्ये 11 ते 3 वाजेपर्यंतच ऊन येतं, म्हणून मी 2 दिवसात दाखवलंय. 2 दिवस ऊन दाखवून छान सुकवून घेतलंय. बघा अशा पद्धतीने मध्ये गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये या गच्चीवर जरी ठेवलं तरी चालेल. बघा 2 दिवसात अशा पद्धतीने सुक्कं आलं तयार झालेलं आहे आपलं. ह्याचा स्वाद वगैरे खूप सुंदर येतो, तिखटपणा पण येतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये सर्दी खोकल्याला काढा करायचा असेल या चहामध्ये घालायचं असेल तर इझिली अवेलेबल होऊन जातं आपलं. अशा पद्धतीने असं आलं तयार करा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ह्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.